राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने आज 19 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले। शासनाच्या वतीने 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाली आहेत अशांचे समायोजन करण्यासंदर्भात GR लागू करण्यात आला, पण गेले 1.5 वर्ष उलटूनही या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाच्या वतीने करण्यात आले नाही। यासोबतच मानधन वाढ, रॉयल टू बोनस, EPF इन्शुरन्स बदली धोरण मान्य होत नसल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होणार असल्याचे दिसून येते। या संदर्भात डॉक्टर राम नागे यांनी अजिंक्य भारत न्यूजशी बोलताना माहिती दिली। आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समिती शाखा अकोलाच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि याचे कारण असं आहे की गेल्या 30 जून पासून या आंदोलनाची तशी रूपरेषा ठरलेली आहे। 30 जून 2025 रोजी प्रथम एक दिवसीय आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समितीने संपूर्ण राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समावेशन करावं, तसेच इतर 10 वर्षाच्या खालील लोकांना EPF बदली धोरण, इन्शुरन्स आणि इतर ज्या सुविधा त्या द्याव्या याकरता हे आंदोलन आम्ही उभं केलं होतं। त्यानंतर दिनांक 10 आणि 11 जुलैला शासनाने याबद्दल कुठल्याही प्रकारची आमची मागण्या पूर्ण न केल्यामुळे आम्ही 10 आणि 11 जुलैला आझाद मैदान येथे व्यापक प्रमाणात आंदोलन उभं केलं। आणि याविषयी काही पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय आमदार महोदयांनी सुद्धा राष्ट्रीय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडल्या आणि त्याची पूर्तता सुद्धा अद्याप झाली नाही। त्यामुळे दिनांक 19 ऑगस्ट पासून हा आमचा बेमुदत काम बंद आंदोलनाचा सुरुवात झालेली आहे। तसेच यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना तातडीनं शासनाने समायोजन करावं आणि ज्यांना झाल्या नाहीत त्यांना मानधन वाढ, तसंच बदली धोरण, EPF आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या तातडीने पूर्ण कराव्या। सोबतच जे नागपूर खंडपीठ, तसंच औरंगाबाद खंडपीठ आणि बॉम्बे हायकोर्ट यामध्ये सुद्धा आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काही केसेस चालू आहेत आणि न्यायालयाने सुद्धा शासनाला 31 जुलै ही तारीख दिली होती आणि 31 जुलैपर्यंत या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने काही सकारात्मक निर्णय ताबडतोब घ्यावा अशा सूचना सुद्धा शासनाला दिल्या होत्या, परंतु शासनाने त्याची सुद्धा पूर्णपणे अंमलबजावणी केली नाही। महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 69 सहवर्ग असून त्यापैकी 2च सहवर्ग डिसेंबर 2025 ला ड्रायव्हर कंत्राटी कर्मचारी, तसंच 2 जानेवारी 2025 ला क्लास 4 कर्मचारी यांचं समावेशन शासनाने केलं, परंतु अद्यापही इतर उरलेले सहवर्ग आहेत यांची कुठलीही प्रक्रिया पूर्ण झाली नाही। तेव्हा ही प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने आम्हाला द्यावी आणि जोपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांची कालबद्ध प्रक्रिया आम्हाला मिळणार नाही, लेखी स्वरूपात मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन आमचं असंच चालू राहील।